शाळेसाठी एक आनंदाचा दिवस आहे, एक पर्वणीच आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळेचे समितीचे अध्यक्ष श्री चव्हाण सर, आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आदरणीय माननीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री पाटील सर, आमच्या केंद्राचे केंद्रीय प्रमुख व आमचे मार्गदर्शक जायदे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री सुकांत वरुणकर सर, मनोजी सप्रे सर, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व पालकवर्ग, महाकोकण युट्यूब चॅनलचे जगन्नाथजी गुरव सर, उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा कार्यक्रम खास असा आहे. आज आपल्या स्वागताला चंदनाचा गंध आला, आज आपल्या स्वागताला चंदनाचा गंध आला, आज आपल्या तोरणीला चंदनाचा गंध आला. आता या कार्यक्रमाला चंदनाचा गंध येत आहे. आता हा आगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सुकांत वरुणकर यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. ते एक युवा उद्योजक आहेत. याशिवाय त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य केलेलं आहे. आमच्या शाळेमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचा प्रवेश इयत्ता 3री मध्ये केला. तेव्हापासूनच त्यांनी आपल्या कार्याची झलक दाखवण्याची सुरुवात केली होती. आल्या आल्या त्यांनी आमच्या 3रीच्या वर्गाला एक कपाट आणि एक पंखा देऊन त्यांचं दातृत्व गुण दाखवून दिलेलं आहे. 2024-25 ची सहल चित्रापूर नरसोबाची वाडी या ठिकाणी आयोजित केली होती. या ठिकाणी नरसोबाच्या वाडीला वजन व्यवस्थेचं जे कार्य होतं ते त्यांनी हाती घेतलं आणि पूर्णत्वास दिलं. अगदी मुलांनी मनसोक्त अगदी मनोहरात त्या जेवणाचा आनंद घेतला आणि त्यासाठी आर्थिक भारी त्याने सोसला. तर या ठिकाणी त्यांचा हा वाढदिवस संपन्न होत आहे. अतिशय आनंदमय चैतन्यमय अशा वातावरणात हा आनंदमय वाढदिवस साजरा केला जात आहे. कॅरम आणि चेस तो ओपनिंग आहे. तो योगायोग असा लागला की नेमका सुकांत वरुणकर यांचा वाढदिवस आणि ओपनिंग या दोन्ही गोष्टी चालून आल्या. मला फक्त एकच सांगावंसं वाटतं, जास्त वेळ घेत नाही. जसं घाटाच्या वरती
गेल्यानंतर संजय घोडावत नाव आपण ऐकतो, त्याचप्रमाणे कोकणात यशस्वी उद्योजक म्हणून तुकाजी वरुणकर यांचं नाव भविष्यात नक्कीच घेतलं जाईल असे आशा बाळगतो. आणि तुकाजी वरुणकर तुम्हाला एकच सांगायचं वाटतं की तुम्ही मोठे झालात तरी आपली राजापूर तालुका विश्वनाथ विद्यालय नंबर 1 ही शाळा ही कधीही विसरू नका. तिला जशी राजापूर तालुक्यात 1 नंबरची शाळा आहे ती आपल्याला जिल्ह्यात 1 नंबरची कशी बनेल याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्याल तर तुम्ही आजचा बाळगतो. युवा उद्योजक वरुणकर सरांच्या वाढदिवसाचं औषध साहेब त्यांनी मुलांसाठी वही आणि पेन याचं वाटप यातला एक केलं जाण्यासाठी अजूनपर्यंत कधीच कळेल.
ठीक आहे मला अरे वा 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 आमची शाळा विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर 1 या शाळेचा पदभार मी गेली 2 वर्ष सांभाळते. आज असं एक चांगला सुवर्णयोग असा आला की खरं तर आज आम्ही कॅरम आणि बुद्धिबळ याचं उद्घाटन ठेवलेलं होतं, परंतु बुद्धिबळचा जो सेट होता हा वरुणकर सरांनी दिला आणि नेमकाच त्या सुकांत वरुणकर सर युवा उद्योजक यांचाच वाढदिवस असल्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये त्यांचा आमच्या शाळेमध्ये वाढदिवस संपन्न करण्यात आला. त्यांनी या वाढदिवसाच्या औचित्य साधून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि खाऊ असं वाटप दिलेलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व शिक्षक, पालक, सर्व विद्यार्थी यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर या कार्यक्रमाला आमचे शिक्षण विस्तार अधिकारी पाटील साहेब, त्याचबरोबर केंद्रप्रमुख जायदे सर यांची उपस्थिती आम्हाला लाभली आणि त्यांनी आपली मनोगतं या खेळासाठी व्यक्त केली. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनाही शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कॅरमचं आणि बुद्धिबळ सेटचं उद्घाटन करण्यात आलं. कॅरमचं उद्घाटन वरुणकर सरांनी केलं, तर बुद्धिबळाचं उद्घाटन सप्रे सरांनी केलं. आणि त्यानंतर प्रत्यक्ष खेळाची सुरुवात आमची कॅरमपटू निधी मनोज सप्रे आणि आमचे पाटील साहेब यांची जुगलबंदीसह खेळ सुरू करण्यात आला. आणि त्यानंतर बुद्धिबळाचा सेट हा दिनेश कुडाळी हा विद्यार्थी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. जसं निधीने कॅरममध्ये प्रावीण्य मिळवलं तसंच कुडाळीने सुद्धा मिळवलेलं होतं आणि त्यामुळे त्याला सुद्धा या बुद्धिबळासाठी आम्ही खेळण्यासाठी इथे पटावर बसवलेलं होतं. सर्व विद्यार्थी खूप या कधी आपण खेळतोय असं एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण शाळेमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने सर्व पालकांना पण उत्तेजन वाटलं की आपण सुद्धा या खेळामध्ये
खेळलं पाहिजे. अजूनही कॅरम सेट अजूनही एक येणार आहे, कारण काही पालकांची धारणा झालेली आहे की अजून एक कॅरम सेट, कारण एवढी मोठी शाळा आहे, एक कॅरम सेट कसा पुरणार, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. आणि लवकरच एक आठवड्याभरात अजून दुसरा सेट सुद्धा आम्ही इथे लावणार आहोत. अशा पद्धतीने आजचं हे उद्घाटनाचं कार्यक्रम इथे आमचे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष प्रदीपजी चव्हाण सर, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनचे सदस्य मंदार पावदनकर सर, घागरे सर, भिडे मॅडम या सर्वांची उपस्थिती, पालक शिक्षक संघाचेही सदस्य या ठिकाणी उपस्थित होते, अन्य पालकही उपस्थित होते. आणि एकंदरीत वातावरण खूप आजचं आगळं वेगळं करून आमच्या विश्वनाथ विद्यालयाला एक वेगळी प्रेरणा मिळाली असं मी जाहीर करते.